नमस्कार. चला आज बोलूया त्या गोष्टींबद्दल ज्यामुळे आपला ग्रह, आपली पृथ्वी जिवंत आहे. म्हणजे नेमकं काय? तर हवा, पाणी आणि जमीन हीच ती नैसर्गिक संसाधने आहेत जी आपल्या सगळ्या जीवसृष्टीचा मूळ आधार आहेत. चला तर मग त्यांचीच गोष्ट आज जरा जवळून पाहूया. ह्या चित्राकडे जरा बघा. काय दिसतंय आपल्याला? पक्षी आकाशात उडतायत, गाय जमिनीवर चरतीये आणि ती होडी पाण्यावर तरंगतीये. म्हणजे काही गोष्टी हवेत आहेत, काही पाण्यात तर काही जमिनीवर. आणि याच साध्या निरीक्षणातून आपल्याला पृथ्वीची 3 मुख्य आवरणं मिळतात. हवेचं जे आवरण आहे त्याला आपण म्हणतो वातावरण, म्हणजेच ॲटमॉस्फिअर. जिथे पाणी आहे तो भाग म्हणजे जलावरण किंवा हायड्रोस्फिअर, आणि जमिनीचा भाग म्हणजे शिलावरण, म्हणजेच लिथोस्फिअर. आणि गंमत म्हणजे जिथे हे तिन्ही एकत्र येतात ना, तिथेच तर खरी मजा आहे. तिथेच सजीवसृष्टी बहरते, ज्याला आपण जीवावरण म्हणजे बायोस्फिअर म्हणतो. आपण पृथ्वीला नेहमी निळा ग्रह म्हणतो. ते का? हे या आकड्यांवरून लगेच स्पष्ट होतं. विचार करा, आपल्या ग्रहाचा तब्बल 71% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे आणि जमीन आहे फक्त 29%. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या संसाधनाकडे वळूया. हवा, जी दिसत नाही पण जिच्याशिवाय एक क्षणही चालणार नाही. आपण जो श्वास घेतो ती हवा म्हणजे नेमकं काय? ती खरं तर वेगवेगळ्या वायूंचं एक अदृश्य मिश्रण आहे. यात सगळ्यात मोठा वाटा आहे नायट्रोजनचा, तब्बल 78%. त्यानंतर येतो आपल्या जगण्यासाठी अत्यंत गरजेचा असलेला ऑक्सिजन, तो आहे 21%. आणि उरलेल्या फक्त 1% आर्गन, कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू येतात. पण हे वायू करतात तरी काय? तर नायट्रोजन आपल्या शरीरात प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स बनवायला मदत करतो. ऑक्सिजनशिवाय तर आपण श्वासच घेऊ शकत नाही आणि कोणतीही गोष्ट जळू शकत नाही. वनस्पती कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःचं अन्न बनवतात. इतकंच नाही तर आर्गॉनसारखे वायू विजेच्या बल्बमध्ये प्रकाश देतात. या तिन्ही चित्रांमध्ये एक गोष्ट अगदी सारखी आहे. ओळखली का? बरोबर, सगळीकडे धूर निघतोय, जो सरळ आपल्या वातावरणात, आपल्या हवेत मिसळतोय. आणि हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. जेव्हा कारखाने, गाड्या आणि इतर गोष्टींमुळे असे हानिकारक वायू हवेत मिसळतात, तेव्हा हवेचं जे नैसर्गिक बॅलन्स आहे ना, ते पूर्णपणे बिघडतं. यालाच आपण म्हणतो वायू प्रदूषण. आणि ही आज एक खूप मोठी समस्या बनली आहे. आपल्या वातावरणात वरती एक सुरक्षा कवच आहे, जणू काही एक मोठी अदृश्य छत्री. यालाच ओझोन थर म्हणतात. याचं काम काय? तर सूर्याकडून येणारी जी घातक अतिनील किरणं म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ना, त्यांना अडवून ठेवणं. आपल्या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीसाठी हे कवच खूप महत्त्वाचं आहे. चला आता पुढे जाऊया आणि आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या संसाधनाबद्दल बोलूया, पाणी. आपण नेहमीच म्हणतो पाणी हेच जीवन, आणि ते 100% खरं आहे. पण इथे एक धक्कादायक गोष्ट आहे. पृथ्वीवर जेवढं काही पाणी आहे त्यातलं तब्बल 97% पाणी खारं आहे. समुद्राचं आणि महासागरांचं पाणी, जे आपण थेट पिऊ शकत नाही. बरं, मग उरलं किती? फक्त 2.7% गोड पाणी. पण थांबा, यातही एक ट्विस्ट आहे. यातलं सुद्धा बहुतेक पाणी एकतर बर्फाच्या रूपात गोठलेले किंवा जमिनीच्या खूप खाली अडकलेले. तर मग आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्या सजीवांसाठी वापरायला आणि प्यायला किती पाणी शिल्लक आहे? ऐकून आश्चर्य वाटेल, फक्त 0.3%. फक्त 0.3%. हा एकच आकडा आपल्याला पाणी जपण्याचं महत्त्व सांगून जातो. आणि विचार करा, ह्याच एवढ्याशा पाण्यावर आपलं सगळं काही अवलंबून आहे. पिण्यापासून ते शेती, उद्योग, वीज निर्मिती, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पाणी लागतंच. आता बोलूया आपल्या तिसऱ्या मित्राबद्दल, जमीन म्हणजेच शिलावरण. आपण जिथे उभे आहोत, घरं बांधतो, खेळतो, शेती करतो, ती जागा. ही जी माती आहे ना, ती काही एका दिवसात तयार होत नाही. ही एक खूपच संथ प्रक्रिया आहे. निसर्गाला ती घडवायला हजारो वर्ष लागतात. ऊन पावसामुळे खडक फुटतात, त्यात सूक्ष्मजीव आणि इतर गोष्टी मिसळतात. विचार करा, फक्त 2.5 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर बनायला तब्बल 1000 वर्ष लागतात. हे चित्र बघितलं की आपल्याला ती प्रक्रिया अजून छान समजते. बघा, सगळ्यात खाली तो मूळ खडक, आणि जसजसं आपण वर येऊ तसतशी माती तयार होत जाते. आणि तो जो सगळ्यात वरचा थर आहे ना, ह्युमस, तोच तर खरा खजिना आहे, सगळ्यात सुपीक. पण जमीन आपल्याला फक्त मातीच नाही देत. तिच्या पोटातूनच आपल्याला खनिज,
कच्चं तेल, नैसर्गिक वायू यांसारखे मौल्यवान संसाधने मिळतात. हे म्हणजे जणू काही लाखो वर्षांपूर्वी जमिनीखाली गाडला गेलेला खजिनाच आहे. तर आपण हवा, पाणी आणि जमीन या तिघांबद्दल बोललो. आता ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र आणून बघूया की यांचं संरक्षण करणं इतकं गरजेचं का आहे. हे आकडे बघा, हे आपल्याला खूप काही सांगून जातात. जमीन आहे 29% आणि ती सगळी वापरता येते. हवेतला 21% ऑक्सिजनही आपल्याला मिळतो. पण पाणी, एकूण पाण्यापैकी पिण्यायोग्य पाणी आहे फक्त 0.3%. म्हणजे बघा किती मोठा फरक आहे. ही विषमताच आपल्याला या संसाधनांची खरी किंमत दाखवते. आणि याचमुळे या सगळ्या चर्चेचा सार एका वाक्यात सांगता येईल. ही जी काही संसाधने आहेत ना, ती मर्यादित आहेत आणि ती फक्त आपल्यासाठी म्हणजे माणसांसाठी नाहीत, तर या पृथ्वीवरच्या प्रत्येक लहान मोठ्या सजीवासाठी आहेत. त्यामुळे त्यांचा वापर खूप जपून, खूप विचारपूर्वक करायला हवा. तर जाता जाता एक प्रश्न, ही जी अमूल्य संपत्ती आहे, जी सगळ्या जीवसृष्टीचा आधार आहे, ती पुढच्या पिढ्यांसाठी टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. मग आपण हे नक्की कसं करणार आहोत यावर नक्की विचार करूया.